नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथे मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन, स्नेह मिलन व गुण गौरव सोहळा संपन्न। रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी उमरखेड येथील जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे मराठा सेवा संघ व जगद्गुरू तुकाराम साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी विश्वासराव शिल्लार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुण गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवश्री दिगंबर जगताप, विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ, प्रमुख वक्ते शिवश्री अजित डेहनकर, सहाय्यक निबंधक यवतमाळ हे होते। तर प्रमुख उपस्थिती आमदार किसनराव वानखेडे, किरण भाऊ सरनाईक, शिक्षक आमदार अमरावती विभाग, जीन प्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव माने, सभापती कृष्णा पाटील देवसरकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते, विमलताई शिल्लार, चेअरमन श्री शिवाजी विद्यालय पोफाळी, सरोज देशमुख, प्रदेश सहसचिव जिजाऊ ब्रिगेड, सुरेश कदम सर, जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ यवतमाळ। या कार्यक्रमाचे विशेष सत्कार मूर्ती डॉक्टर अंकुश पाटील देवसरकर, भगवती हॉस्पिटल संचालक नांदेड, डॉक्टर विजयराव माने, सहयोगी अधिष्ठाता अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ, प्रमोदिनी किनाके, आगार प्रमुख उमरखेड। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ मानवंदना गीत गायले। त्यानंतर मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर अंकुश पाटील देवसरकर, प्रमोदिनी किनाके मॅडम व डॉक्टर विजयराव माने यांच्या वतीने आकाश माने यांचा सन्मान चिन्ह देऊन गुण गौरव करण्यात आला। यावेळी गुणवंत विद्यार्थी व अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश कदम सर यांनी केले, तर सूत्रसंचालन देशमुख सर यांनी केले। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। समाजात काम करत असताना खूप परिश्रम लागतात, परंतु आपण काम करत असताना तुम्हा आम्हाला सर्वांना एक आयुष्य दिलं असते। या पृथ्वी तलावर कोणीही दीर्घकाळ राहण्यासाठी आलेलं नाही। आपण कोण्या समाजात कोण्या घरात जन्म घेतला हे काही वेगळं किंवा मोठं नाही किंवा लहान नाही, परंतु जर आपण जर ठरवलं आयुष्यामध्ये काय करायचं, त्या अनुषंगाने जर आपण सतत लहानपणापासून जर कार्य केलं तर जे आपलं ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत केल्याशिवाय राहू शकत नाही। महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अनेक लोकांची उदाहरणं आहेत की ज्यांच्याकडे खाण्याची व्यवस्था नव्हती किंवा राहण्याची व्यवस्था नव्हती, दारिद्र्य होतं, तरी पण त्यांनी समाजाची सेवा करून किंवा शिक्षित घेऊन मोठ्या पदावर गेले आणि समाजाची सुद्धा कार्य केले। आपल्या या उमरखेड विधानसभा मतदारसंघात प्रामाणिक माणसं मी ते या ठिकाणी सामान्य होतो, अतिशय सामान्य कुटुंबातला, पण उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातली माणसं फार मोठ्या मनाची आहे, कर्तृत्व आहे। एखाद्या सामान्य माणसाला एवढं मोठं केलं, त्यांचे एकदा पुनश्च या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। वास्तविक पाहता मी कुठलाही आमदार नाही, एका सामान्य कुटुंबात जन्मलेला व्यक्ती आहो, परंतु कुठेतरी काहीतरी समाजाची सेवा करावी असं नेहमी वाटायचं। वास्तविक पाहता वयाच्या 22व्या वर्षी नोकरी लागली होती, परंतु समाजाचा असं कधी स्टेजवरच लोकांचं ऐकल्यानंतर आपल्याला कधी राहत नव्हतं। कुठेतरी आपणही काम केलं पाहिजे आणि एक धाडसा विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव होणार आहे। ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे सन्माननीय पालक वर्ग, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आंदोलन केलं, त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा मोठा प्रश्न बऱ्याचपैकी पूर्ण झालेला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे असं आपल्याला या उपोषण सोडल्यामुळं
आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट मध्ये आणि यापुढे सातारा गॅझेट आणि आता हे आम्हाला पूर्वी अभ्यास नव्हता, परंतु यामध्ये इन्क्लूड केल्यामुळे बऱ्याच अंशी आपला हा प्रश्न आरक्षणाचा जी सातत्यपूर्ण मागील अण्णासाहेब पाटलांपासून मागणी होती माझ्यामध्ये, तर ती मागणी पूर्ण केलेली आहे. तर त्यामुळे व्यक्तिशः कोणता पक्ष किंवा बाकी गोष्टी बाजूला ठेवून मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं आभार मानतो की इतक्या वर्षापासून न सुटलेला हा प्रश्न दादांनी खूप मागणी जोरात लावून धरली, पण त्यांनी पूर्ण पण केली. हे दोघांचे सुद्धा आपण आभार मानायला पाहिजे. आणि त्यामध्ये असंख्य मराठा बांधवांनी सुद्धा सहभाग घेतला. परंतु आरक्षण मिळालं म्हणजे आपला प्रश्न सुटला आहे का? आरक्षण मिळालं म्हणजे आपला प्रश्न सुटलेला नाही. मी आता मागच्या महिन्यामध्ये लंडन येथे गेलो होतो आणि मला महाराष्ट्र रत्न पुरस्कार हे लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे मला पुरस्कार मिळाला. आणि लंडन मध्ये फिरत असताना मी प्रश्न बरेचदा विचारले की आपले मराठी माणूस कुठे तिथं भेटतो का, याचा मी सर्च केला. मी टॅक्सी मध्ये उबर मध्ये फिरत असताना मी त्यांना बोललो, तर त्यामध्ये बरेच मला आढळून आले, गुजराती लोक आढळून आले, त्यामध्ये बरेच